बेकायदा डेब्रिजवर मुंबई महापालिकेचा वॉच नव्या कचरा व्यवस्थापन पोर्टलच्या माध्यमातून होणार ट्रॅकिंग। बांधकाम व पाडकामामुळे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या कचरा टाकण्याचं प्रमाण वाढलंय। कल्याण पूर्वेत समाज भवनासाठी जागा मिळावी या मागणीसाठी आगरी कोळी समाज आक्रमक। नांदिवलीत प्रतिकात्मक भूमिपूजन करत शासनाला जागा मंजूर करण्याची मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा। पुण्यातील मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन। पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखालील समितीत 1 महिन्यात प्राथमिक आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करणार। केडीएमसीच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातील धक्कादायक व्हिडिओ समोर। जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात मृत कुत्रा पडल्याचा प्रकार। मृत प्राण्यामुळे दुर्गंधी, स्वच्छता आणि पाण्याच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह। पुण्यातून आषाढी यात्रेसाठी 430 विशेष एसटी बसेसची व्यवस्था। पुणे विभागातून 21 जुलैपासून 330 स्पेशल बस सोडण्यात येणार। जिजाऊ आणि नवीन परिवर्तन बसचा समावेश। पुण्यात उद्यापासून पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा होणार। धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन करण्यासाठी महापालिकेचा हा निर्णय। खडकवासला धरण साखळीत सध्या 16.89 टीएमसी पाणीसाठा आहे। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात पत्नी सासरी येत नसल्याने तरुणाने मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं। पोलिसांनी मध्यस्थी करत पत्नीशी संपर्क साधल्यानंतर हा तरुण सुखरूप खाली उतरलाय। उद्घाटनाच्या काही तासानंतर नागपुरातील डिप्टी सिग्नल उड्डाणपुलावर तरुणांचा धुडगूस। सेल्फी आणि रीलच्या नादात सजावटीच्या ठिकाणी धुडगूस आणि रेलिंग तोडण्याचा प्रकार। पुलाचं रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण। पालघर जिल्ह्यातील बोईसर चिल्हार मार्गावर गुरे चोरीचा प्रकार उघडकीस। शिगाव परिसरातून गुरे स्कॉर्पिओमधून भरून पलायन करणाऱ्या चोरट्यांचा प्रयत्न। गोरक्षकांकडून चोरट्यांचा पाठलाग। शेतात स्कॉर्पिओ सोडून चोरट्यांचं पलायन। बीड जिल्हा रुग्णालयाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय। प्रसूती झालेल्या महिलेला स्ट्रेचर नसल्याने उचलून नेण्याची नातेवाईकांवर वेळ आली। 2 दिवसांपूर्वी एका पेशंटला लिफ्ट बंद असल्याने झोळीतून नेतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता।